हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं माझ्या छोट्याशा ब्लॉगमध्ये आणि मराठी यूट्यूब चॅनलमध्ये सुद्धा. तर कशा आहात तुम्ही सर्वजण? मस्त मजेत ना? तर मी सुद्धा मजेत आहे आणि 8 दिवसानंतर आज व्हिडिओ शूट केलेला आहे. तर व्हिडिओ कसा आहे ना, शूट होतात पण त्याला एडिटिंग करायला वेळ नसतो, कारण ऋतू एवढा त्रास देतो की मी मोबाईल घेऊन बसले की त्यालासुद्धा मोबाईल पाहायचा असतो. आणि रात्रीचा मग आर्यनला अभ्यास असतो मोबाईलवर, त्याचं पेपर चालू आहे तर त्याचं काही काही असते, त्यामुळे मग ते एडिटिंग करायला वेळ नसते. तर जेवढा होते तेवढा मग मी आज व्हिडिओ शूट केला आणि म्हटलं चला आपण पटकन एडिटिंग करून टाकू आणि जे मागचे व्हिडिओ आहेत ते नंतर करू आपण. तर मग मी इथे आहे ना, सकाळी सकाळी मला स्वयंपाक वगैरे करायचा होता. तर आर्यन शाळेत गेलेला होता, आर्यनची तयारी वगैरे झालेली होती आणि तो गेला शाळेत. आणि माझेसुद्धा घरातले जे कामं आहेत ते सर्व काही झालेले होते, फक्त स्वयंपाक बाकी होता. तर मग तो गेला 8 वाजता आणि मी माझी स्वयंपाक करायला लागली. तर लवकर करायचा होता, नाही तर मी 12 वाजेपर्यंत माझे सर्व काही कामं करून घेते, पण आज मला म्हणजे स्वयंपाक लवकर करायचा होता, बाकी कामं म्हणजे आरामात होत राहतात. तर सर्वात पहिले मी इथे मस्त मसाला वगैरे सर्व काही बारीक करून घेतलं. त्यानंतर तेलामध्ये छान फ्राय केलं. त्यामध्ये जे बेसिक मसाले असतात ते मी त्यामध्ये टाकले आणि पाणी टाकून उकळायला ठेवून दिलं. नंतर मग बेसन पीठमध्ये मी तिखट, हळद, मीठ वगैरे जे आणखी गरम मसाला, कोथिंबीर वगैरे जे काही टाकून मी घट्टसर असा गोळा करून त्याची पोळी लाटून त्याची पातोळी करून मी त्यामध्ये टाकून दिली. आणि मग परत मला त्याच भांड्यामध्ये बेसन भिजवायचं होतं भज्यासाठी. तर मी त्याच भांड्यामध्ये कांदा आणि हिरवी मिरचीसुद्धा चिरून त्यामध्ये ठेवली आणि बेसनसुद्धा मग मी त्यामध्येच भिजवून नव्हतं ठेवलं, बाजूला साईडनी ठेवून दिलं होतं. आणि नंतर पोळ्या करायला घेतल्या मग मी. तर ऋतू कसा इकडे तिकडे जातो, काही मदत मी त्याला सांगत होती. तो बोलत होता माझ्यासोबत, मम्मा तू काय करत आहे, मम्मा तू काय करत आहे, काय म्हणजे असं काही काही त्याची बडबड चालू असते. मग त्यालासुद्धा उत्तर द्यायचे असतात, किंवा तो असा बाहेर जातो, परत त्याला एक पाहून यायचं असते, म्हणजे तो असा काही कामं करतो. तर त्याच्याकडे लक्ष ठेवून घरातले कामं करायचे असतात. तर त्यांनी एक काम करून ठेवलेलं आहे समोर. काय उद्योग करून ठेवला ते सुद्धा मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवते, आणि व्हिडिओ स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघा. आणि आपले व्हिडिओ जर आवडत असतील तर प्लीज लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. व्हिडिओ तर सगळेजण बघतात, सगळ्या ताई बघतात, पण सबस्क्राईबच करत नाही आहेत. तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. तर मी हे भाजी वगैरे इथे बाजूला ठेवून दिली आणि त्यामध्ये बेसनामध्ये जिरं, ओवा वगैरे सुद्धा टाकून ठेवून दिला. म्हणजे कसं भिजवलं की पटकन आपण भजे काढू शकतो. नंतर कसं काय टाकलं काय नाही टाकलं आठवणसुद्धा राहत नाही कधी कधी, म्हणजे माझ्या बाबतीत तरी तसंच होऊन जाते. मग मी पोळ्या वगैरे इथे टाकून घेतल्या आणि नंतर मला उडदाचे वडे पण करायचे होते. तर त्याचे डाळ मी काढून घेतली आणि मी जास्त काही म्हणजे भजे आणि असे ते वडे केले नव्हते, फक्त पूजेसाठी केले होते. आणि आर्यन आणि ऋतू आणि आम्ही तिघंच जण होतो घरी, त्यामुळे तिघांसाठीच करायचे होते आणि पूजेसाठी. तर मी अगदी थोडा स्वयंपाक केला होता इथे. तर मग भाजी वगैरे झालेली होती आणि पोळ्या पण माझ्या झालेल्या होत्या. आणि त्यानंतर मग मी इथे खीर करायला घेतली. तर खिरीसाठी मी सर्वात पहिले तांदूळ स्वच्छ पुसून घेतले. त्यानंतर मग मी भाजून घेतले तांदूळ थोडेसे लालसर होईपर्यंत आणि मिक्सरमध्ये ते बारीक करून घेतले. तर त्याने काय होते ना, खीर खूप छान लागते आपली. तसे आपण भात शिजवून पण खीर करू शकतो, पण त्या खिरीपेक्षा खीर थोडी टेस्टी लागते, मला तर म्हणजे अशीच आवडते. त्यानंतर मग मी त्या कढईमध्ये तूप टाकलं. तूप टाकून जे बारीक केलेलं पीठ होतं तांदूळाचं ते छान असं भाजून घेतलं आणि थोडंसं असं पाणी टाकून ते शिजवून घेतलं, कारण दूध टाकून पण शिजवू शकतो, पण होते असं की ती खीर थोडीशी फुटल्यासारखी होते. त्यामुळे थोडंसं अर्धा कप पाणी टाकलं मी त्यामध्ये आणि छान ते शिजवून घेतलं. आणि ते बारीक केलेलं पीठ असल्यामुळे अगदी 5 मिनिटात असं शिजून जाते ते. तर अशा पद्धतीने मी ते छान ते शिजवून घेतलं आणि नंतर त्यामध्ये दूध टाकलं. तर दुधामध्ये म्हणजे जे साय असते ना, त्या साईसहित मी खिरीमध्ये टाकलं आणि सर्वच जण टाकतात, पण आणखी वरून आपण साय टाकले त्या खिरीमध्ये तर खूप छान आणि खूप अशी टेस्टी खीर तयार होते. तर साय माझ्याकडे थोडीशी होती, मी ते टाकली आणि जे दुधावर साय जमा झालेली होती ते. त्यानंतर थोडंसं जायफळ किसून टाकलं त्यामध्ये, थोडीशी वेलची पूड टाकली आणि बाकी ड्रायफ्रूट नव्हते माझ्याकडे, फक्त बदाम होते. तर मी त्यामध्ये बदाम टाकले आणि छान अशी स्लो गॅसवर खीर शिजायला ठेवून दिली. आणि त्याचबरोबर मग मी बाजूला भजे आणि वडेसुद्धा करून घेतले अगदी थोडे. तर तुम्ही बघू शकता खीर अशी छान भिजलेली होती, म्हणजे शिजलेली होती इथे, आणि भजेसुद्धा तयार झालेले होते. तर इथे मी वडे करायला घेतले.
वडेसुद्धा करून घेतले आणि माझा स्वयंपाक पूर्ण तयार झालेला होता. कढी, वरण, भात वगैरे जे आपण नैवेद्य दाखवतो, म्हणजे आता श्राद्ध पक्ष चालू आहे तर त्याचा मी स्वयंपाक करून घेतलेला होता. तर रतूने जे उद्योग केला तर हा आहे. तर मागच्या साईडने आमच्या खूप मोठा प्लॉट आहे आणि त्यामध्ये खूप मोठं असं पाणी जमा होते, नालीचं वगैरे पाणी होते. आणखी वरचा पाऊस चालू आहे तर त्याचं पाणी, तर त्यामध्ये त्यांनी पूर्ण जे घरातले भांडे असतात ना, टोपल्यामध्ये मी भांडे घासून बाहेर ठेवलेले होते, ते पूर्ण भांडे घेतले आणि मागे फेकले त्यांनी. 5 मिनिटात म्हणजे पूर्ण तेवढा उद्योग करून ठेवला. तर मग असं केलं त्यांनी, म्हणजे तो असे काही कामं करत राहतो, त्यामुळे त्याच्याकडे एवढं काही लक्ष ठेवायला लागते की कधी कधी आर्यन पण खूप कंटाळून जातो लक्ष ठेवून त्याच्याकडे. मग त्यांनी असे भांडे वगैरे फेकून दिले. नंतर मग आमचे जेवणं वगैरे झाले. म्हटलं ठीक आहे, आता फेकले तर त्याला काही पर्याय नाही आहे. मग जेवणं वगैरे केले आम्ही. नंतर जे हे रांगोळी बनवायची माझी अर्धी बनवून झालेली होती, अर्धी बाकी होती बनवायची. मग मी ते रांगोळी वगैरेसुद्धा दुपारी रतू झोपल्यानंतर मग मी ते बनवून घेतली आणि खूप छान अशी ते रांगोळी तयार झालेली होती. खूप सुंदर अशी दिसत होती. आता व्हिडिओमध्ये थोडी लाईट दिसत असेल, पण खूप सुंदर अशी ते रांगोळी बनवून तयार झालेली होती. तर अशा पद्धतीने माझा आजचा छोटासा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. तर भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या आणि बाय बाय.